गुजरात येथे झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून देत चिपळूणच्या तन्वी रेड्डीजीनं देशाची मान उंचावली आहे। 78हून अधिक देशांच्या सहभागात मिळवलेल्या या ऐतिहासिक यशानंतर चिपळूणात तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। यावेळी तिच्याशी खास संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी योगेश बांडागळे यांनी। गुजरात येथे नुकतीच जागतिक योगासन स्पर्धा पार पडली आणि या स्पर्धेत चिपळूणच्या डीबीजी कॉलेजची विद्यार्थिनी तन्वी रेड्डीज तिने ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे। आपल्या भारताला तिने सुवर्ण पदक मिळवून दिलेलं आहे। आपल्यासोबत तन्वी आहे। तन्वी, अभिनंदन तुझं मनापासून। कसं आव्हान होतं तुझ्यासमोर? तिथे एकूण 78 कंट्रीज आले होते, 600 पार्टिसिपेंट्स होते। सो मला तिथे खूप छान वाटलं एवढ्या सगळ्यांना बघून, सगळ्यांसोबत राहून शिकून चांगलं वाटलं। तुझी जी पाक व्यायामशाळा आहे किंवा तुझे प्रशिक्षक आहेत किंवा तुझ्या कॉलेजमध्ये शिकतेस, त्यांचा तुला सपोर्ट कसा होता? नव एज्युकेशन सोसायटी, डीबीजे कॉलेज, पाक व्यायामशाळा, माझी पूर्ण फॅमिली, रेडीज परिवार आणि सगळे प्रशिक्षक ह्यांचा मला खूप चांगला सपोर्ट मिळतो आणि असाच राहून दे। पुढचं काय तुझं ध्येय आहे? मला 2036 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे आणि 2030 मध्ये कॉमनवेल्थ गेम्स आहेत, त्यामध्ये सुद्धा गोल्ड मेडल आणायचं आहे। अभिनंदन तन्वी तुझं। आपल्यासोबत होती तन्वी रेड्डीज। योगेश बांडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।